नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिड अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, कथक हे भारतामधले शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली महिला खालीलपैकी कोण आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली महिला खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 देविका राणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, हरिद्वार हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हरिद्वार हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामधील सीमारेषा खालीलपैकी कोणती आहे? उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामधील सीमारेषा खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 38 अक्षांश रेषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, मीनाबक्कम हे भारतामधले प्रमुख विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चेन्नई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, अमेरिकन गांधी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? अमेरिकन गांधी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मार्टिन ल्यूथर किंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बर्लिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, पांढऱ्या हत्तींचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते? पांढऱ्या हत्तींचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 थायलंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, हॉकीचे जादूगार असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? हॉकीचे जादूगार असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मेजर ध्यानचंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, भारतामधील एकमेव नोबेल पुरस्कार जिंकणारी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? भारतामधील एकमेव नोबेल पुरस्कार जिंकणारी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मदर तेरेसा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, सर्वात जास्त घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सर्वात जास्त घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पृथ्वी ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, हॉलेचा धूमकेतू खालीलपैकी किती वर्षानंतर परत दिसतो? हॉलेचा धूमकेतू खालीलपैकी किती वर्षांनी पुन्हा दिसतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 76 वर्षांनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, जगामधला सर्वात खोलकरता मरियाना करता खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पॅसिफिक महासागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस खालीलपैकी केव्हा असतो? आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 8 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, पेरियार हे हत्तींसाठी असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, वाराणसी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? वाराणसी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, देशामधली पहिली तागाची गिरणी कलकत्त्याजवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1855 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, सर्वात तरुण पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा आहे? सर्वात तरुण पर्वत खालीलपैकी कोणता पर्वत आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हिमालय पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 22, हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो? हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 2.42 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 23, गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल।
प्रश्न क्रमांक 24 खट्याळ नदी असे खालीलपैकी कोणत्या नदीचे नाव आहे? खट्याळ नदी असे खालीलपैकी कोणत्या नदीचे नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोसी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सह्याद्री पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? सह्याद्री पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते शिखर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अन्नाईमुडी पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 नर्मदा आणि तापी नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी आहेत? नर्मदा आणि तापी यांची खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातपुडा पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 गहू गेरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? गहू गेरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाबळेश्वर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मन्नारची खाडी व वसईची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? वसईची व मन्नारची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वरणगाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वरणगाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जळगाव जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 31 सेंट्रल वॉटर रिसर्च संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? सेंट्रल वॉटर रिसर्च संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पेंच हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारलेला आहे? पेंच प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारलेला प्रकल्प आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 आंब्याची कोणती जात ही उत्तम प्रतीची व परदेशामध्ये निर्यात केली जाते? खालीलपैकी कोणती आंब्याची जात ही उत्तम प्रतीची असून परदेशामध्ये ती निर्यात केली जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हापूस आंबा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतामध्ये कोणती नदी ही तांबडी नदी म्हणून ओळखली जाते? भारतामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही तांबडी नदी म्हणून ओळखली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 उत्तर प्रदेश राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? उत्तर प्रदेश राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 75 जिल्हे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1674 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारताचा पहिला नागरिक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? भारताचा पहिला नागरिक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 संसदेची एका वर्षामध्ये खालीलपैकी किती अधिवेशने होतात? संसदेची एका वर्षामध्ये एकूण किती अधिवेशने होतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 2 अधिवेशने होतात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 देशाचे पहिले निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते? देशाचे पहिले निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सुकुमार सेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक घटनादुरुस्त्या खालीलपैकी कोणत्या वर्षी झाल्या होत्या? भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक घटनादुरुस्त्या खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेल्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1976 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जिभेच्या शेंड्यावर खालीलपैकी कोणत्या चवीचे ज्ञान होते? जिभेच्या शेंड्यावर खालीलपैकी कोणत्या चवीचे ज्ञान होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 एडवर्ड जेनर या शास्त्रज्ञाने खालीलपैकी कोणती लस ही शोधून काढली होती? एडवर्ड जेनर या शास्त्रज्ञाने खालीलपैकी कोणती लस ही शोधून काढली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 देवीची लस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 त्वचा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? त्वचा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अजीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कडधान्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण हे सर्वात जास्त असते? कडधान्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कार्बोहायड्रेट्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 46, अंधांसाठी लिपी खालीलपैकी कोणी शोधून काढली होती? अंधांसाठी लिपी खालीलपैकी कोणी शोधून काढली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लुईस ब्रेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47, मानवाच्या पाठीच्या कण्यामध्ये 33 मणक्यापैकी खालीलपैकी किती मणके हे मानेमध्ये असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकूण 7 मणके या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48, कन्हान नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कन्हान ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49, सध्या भारताचे केंद्रीय कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत? सध्या भारताचे केंद्रीय कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र सिंह तोमर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, कथकली हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथकली हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 रावत भट्टा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रावत भट्टा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोमती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 बोरे या फळासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? बोरे या फळासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मेहरून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 अंडी उत्पादनाशी खालीलपैकी कोणती क्रांती ही संबंधित आहे? अंडी उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रजत क्रांती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सतार वाद्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 डॉट्स ही उपचार पद्धती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? डॉट्स ही उपचार पद्धती खालीलपैकी कशा संबंधीची उपचार पद्धती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 क्षयरोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अंतर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पहिला अणुस्फोट पोखरण येथे खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1974 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कार्ल मार्क्स हा विचारवंत खालीलपैकी कोणत्या देशाचा होता? कार्ल मार्क्स हा विचारवंत खालीलपैकी कोणत्या देशाचा होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जर्मनी देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 आई वडील हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आई वडील हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सामासिक शब्द या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 ब्रिक्स या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणता देश समावेश होत नाही? ब्रिक्स या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ब्रिटन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अल्बर्ट आइन्स्टाईन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 साधना हे साप्ताहिक व विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणाचे होते? साधना हे साप्ताहिक व विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणाचे आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 साने गुरुजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोग आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पु ल देशपांडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 आडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधला शब्द आहे? आडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधला शब्द आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कानडी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वसुंधरा आपल्या ठिकाणी शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. वसुंधरा आपल्या ठिकाणी शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पृथ्वी या ठिकाणी शब्दाचा योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 24 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही संघटना कोणत्या वर्षी स्थापन केली होती? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही संघटना कोणत्या वर्षी स्थापन केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1904 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 1901 मध्ये बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सन 1901 मध्ये बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जहांगीर आर्ट गॅलरी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? जहांगीर आर्ट गॅलरी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 द्वैभाषिक मुंबई या राज्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? द्वैभाषिक मुंबई या राज्यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 नोव्हेंबर सन 1956 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 असहकार चळवळ यांच्या संबंधीचे वर्ष खालीलपैकी कोणते आहे? असहकार चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1920 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली होती? महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1996 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 घुमर हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? घुमर हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे? आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रमन मॅग्सेसे पुरस्कार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 सूर्य हा खालीलपैकी कोणत्या वायूपासून बनलेला असतो? सूर्य हा खालीलपैकी कोणत्या वायूपासून बनलेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन आणि हेलियम वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महात्मा गांधीजी यांनी मजूर महाजन संघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? महात्मा गांधी यांनी मजूर महाजन संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अहमदाबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार खालीलपैकी केव्हा केला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी केव्हा बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑक्टोबर सन 1956 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या क्रांतिकारक संघटना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केली होती? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही क्रांतिकारक संघटना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 माउंट बॅटन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आली होती? माउंट बॅटन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आली होती?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जून सन 1947 या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 9 सन 1935 मध्ये वर्धा येथे महात्मा गांधींनी खालीलपैकी कोणता आश्रम स्थापन केला होता? सन 1935 मध्ये वर्धा येथे महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणता आश्रम स्थापन केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सेवाग्राम आश्रम या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 11 अंदमान निकोबार या बेटांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? अंदमान निकोबार या बेटांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पोर्ट ब्लेअर या ठिकाणी गॅस रोईल. क्रमांक 12 समान नागरिक कायदा यांची तरतूद खालीलपैकी कशामध्ये केलेली आहे? समान नागरिक कायदा यांची तरतूद भारतीय संविधानामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 13 संसदेचे वर्षामधून कमीत कमी किती अधिवेशने बोलावणे राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे? संसदेचे एका वर्षामधून कमीत कमी किती अधिवेशने बोलावणे राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे? कमीत कमी 2 अधिवेशने या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 14 स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येतो? स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राज्य सूची या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 16 कायद्यासमोर समान आहेत हे तत्व खालीलपैकी कोणाला लागू होत नाहीत? कायद्यासमोर सर्व समान आहेत हे तत्व खालीलपैकी कोणाला लागू होत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती यांना हे तत्व लागू होत नाही. प्रश्न क्रमांक 17 खंडवहनाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? खंडवहन यांचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आल्फ्रेड वेगनर या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 18 देशामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं आहे? देशामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिक्कीम राज्य या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 19 किसान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? किसान दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 23 डिसेंबर या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 21 सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या खालीलपैकी किती होती? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या खालीलपैकी किती कोटी होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 11 कोटी या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 22 कानपूर वाराणसी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? कानपूर वाराणसी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गंगा नदी या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 23 पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 24 ब्रह्मगिरी कर्नाटक या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी उगम पावते? ब्रह्मगिरी कर्नाटक या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कावेरी नदी या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 25 चंदनाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? चंदनाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक राज्य या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 26 शिवसमुद्रम धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? शिवसमुद्रम हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कावेरी नदी या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 27 नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक प्रशासकीय विभाग या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 1 भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये हिवाळी पर्जन्य सर्वात जास्त होते? भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये हिवाळी पर्जन्य सर्वात जास्त होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य या ठिकाणी गॅस रोईल. क्रमांक 30 देशाचे अंदाजपत्रक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये सादर करतात? देशाचे अंदाजपत्रक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये सादर करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लोकसभा या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 1 राज्यघटनेमधील कलम 5 ते 11 खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 5 ते 11 खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागरिक तत्व या ठिकाणी गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 25 ग्रामपंचायतीचे वॉर्ड्स खालीलपैकी कोण जाहीर करतात? ग्रामपंचायतीचे वॉर्ड खालीलपैकी कोण जाहीर करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तहसीलदार या ठिकाणी गॅस रोईल.
प्रश्न क्रमांक 33, रक्ताभिसरण हा महत्त्वपूर्ण शोध खालीलपैकी कोणी लावला होता? रक्ताभिसरण हा महत्त्वपूर्ण शोध खालीलपैकी कोणी लावला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, डॉक्टर विल्यम हार्वे या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 34, मृगजळ हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? मृगजळ हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, प्रकाशाचे परावर्तन या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 35, स्टेनलेस स्टीलमध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात? स्टेनलेस स्टीलमध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, क्रोमियम लोखंड कार्बन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 36, चहामध्ये खालीलपैकी कोणते अपायकारक द्रव्य असते? चहामध्ये खालीलपैकी कोणते अपायकारक द्रव्य असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, चहामध्ये टॅनिन या ठिकाणी योग गॅस रोईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, आनंदवन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, बाबा आमटे या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 2, प्रख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेसी खालीलपैकी कोणत्या देशाकडून खेळतो? प्रख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेसी खालीलपैकी कोणत्या देशाकडून खेळतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, अर्जेंटिना देश या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 3, सोडियम बायकार्बोनेटला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? सोडियम बायकार्बोनेटला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, खाण्याचा सोडा या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 4, तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक डायल कराल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, 108 या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 5, विम्बल्डन स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खेळवल्या जातात? विम्बल्डन स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खेळवल्या जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, इंग्लंड या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 6, इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये निर्माण होते? इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये निर्माण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, स्वादुपिंड या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे पक्ष्यांसाठी राखीव आहे? खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे पक्ष्यांसाठी राखीव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, भरतपूर राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 8, पाण्याचे रेणुसूत्र खालीलपैकी कोणतं आहे? पाण्याचे रेणुसूत्र खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, H2O या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 9, रक्तामध्ये खालीलपैकी कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते? रक्तामध्ये खालीलपैकी कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, कोलेस्ट्रॉल घटक या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 10, नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नथुला ही खिंड भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, सिक्कीम राज्य या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 12, जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर खालीलपैकी कोणत्या बलाची क्रियाही होत असते? जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर खालीलपैकी कोणत्या बलाची क्रियाही होत असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, गुरुत्वीय बल या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 13, भूगोलामधले लोहे वारे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वारे आहे? भूगोलामधले लोहे वारे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वारे असतील? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, उष्ण व कोरडे वारे या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 14, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, पुणे या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 15, बनगरवाडी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बनगरवाडी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक व्यंकटेश माडगुळकर या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी आपला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. खालीलपैकी आपला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, अनुक्रमणिका या ठिकाणी योग्य शुद्ध शब्द होईल. प्रश्न क्रमांक 17, RAM म्हणजेच रॅम म्हणजे खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? रॅमचं आपला फुल फॉर्म सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, रॅन्डम ॲक्सेस मेमरी या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 18, नाथसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? नाथसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या ठिकाणचं धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, पैठण या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 20, पिकलेले टोमॅटो खालीलपैकी कोणत्या घटकामुळे लाल दिसते? पिकलेले टोमॅटो खालीलपैकी कोणत्या घटकामुळे लाल दिसते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, लायकोपिन घटक या ठिकाणी
योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 आरोग्य रक्षा ही आरोग्य विमा योजना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली होती? आरोग्य रक्षा ही आरोग्य विमा योजना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रथम सुरुवात झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 लखीना पॅटर्न खालीलपैकी कशा संबंधीचा पॅटर्न आहे? लखीना पॅटर्न खालीलपैकी कशा संबंधीचा पॅटर्न आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रशासकीय सुधारणा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड खालीलपैकी किती वर्षांनी होत असते? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड खालीलपैकी किती वर्षांनी होत असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 4 वर्षांनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नाल सरोवर पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नाल सरोवर पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 समुद्रगुप्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मधुबनी लोकचित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? मधुबनी लोकचित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बिहार राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 बुलंद दरवाजा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बुलंद दरवाजा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फतेपूर सिक्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 बेडूक खालीलपैकी कोणत्या वर्गामधला प्राणी आहे? बेडूक हा खालीलपैकी कोणत्या वर्गामधला प्राणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक उभयचर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जागतिक हिंदी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक हिंदी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 10 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते? केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. 33 महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून प्रारंभ हा केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक साबरमती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महात्मा गांधी यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? महात्मा गांधी यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1869 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खांडेकर यांना खालीलपैकी कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता? 20 खांडेकर यांना खालीलपैकी कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ययाती कादंबरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी खालीलपैकी कोणती जमीन ही आवश्यक आहे? महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी खालीलपैकी कोणती जमीन ही आवश्यक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक रेगूर मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मार्गदर्शक तत्वांचा समावेश घटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पेशीमध्ये टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणारी संस्था खालीलपैकी कोणती असते? पेशीमध्ये टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणारी संस्था खालीलपैकी कोणती संस्था असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी लयकारिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 KYC आपल्या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. KYC आपल्या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नो युअर कस्टमर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला फलोत्पादन जिल्हा म्हणून जाहीर केलेला आहे? महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला फलोत्पादन जिल्हा म्हणून जाहीर केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मूलताई जिल्हा बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? मूलताई मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तापी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 46, कोलकाता हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? कोलकाता हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, हुगळी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47, सरदार सरोवर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? सरदार सरोवर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48, एक झाड दोन पक्षी हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? एक झाड दोन पक्षी हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, विश्राम बेडेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49, इशारा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? इशारा हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50, 1501 ते 3000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते? 1501 ते 3000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये खालीलपैकी किती संख्या असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, 9 सदस्य संख्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, तेरेखोल नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्रामध्ये एकूण 4 कृषी विद्यापीठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, मानवी समता हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? मानवी समता या नावाचे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेले मासिक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, महर्षी कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, प्लास्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? प्लास्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, जिप्सम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, एंडोसल्फन हे खालीलपैकी काय आहे? एंडोसल्फन हे खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, कीटकनाशक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा उपयोग केला जातो? उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा उपयोग हा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, झिंक फॉस्फेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही? खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण हे होत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, ऑक्सिजन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, गोंदिया जिल्ह्यामधले सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणते आहे? गोंदिया जिल्ह्यामधले सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणते धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, इटियाडोह धरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते? खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता आहे? लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, रॉट आयर्न या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, जेम्स वॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, अग्निशामन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा हा उपयोग केला जातो? अग्निशामन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग हा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, गोबर गॅस संयंत्रामधून खालीलपैकी कोणता वायू मिळतो? गोबर गॅस संयंत्रामधून खालीलपैकी कोणता वायू हा मिळतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, मिथेन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, रसायनाचा राजा असे खालीलपैकी कशास म्हणतात? रसायनाचा राजा असे खालीलपैकी कशास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, सल्फ्युरिक ऍसिड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात? अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, इलेक्ट्रॉन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतो? महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळतो?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भीमाशंकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अण्णाभाऊ साठे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 रत्नागिरी येथे पतित पावन हे मंदिर खालीलपैकी कोणी सुरू केले होते? रत्नागिरी येथे पतित पावन हे मंदिर खालीलपैकी कोणी सुरू केलेले मंदिर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्वातंत्र्यवीर सावरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 विंडोज ही संगणक प्रणाली खालीलपैकी कोणत्या कंपनीने सुरू केलेली आहे? विंडोज ही संगणक प्रणाली खालीलपैकी कोणत्या कंपनीने सुरू केलेली प्रणाली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मायक्रोसॉफ्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 PDF आपल्या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. PDFचे या ठिकाणी फुल फॉर्म सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सर्वात वेगवान प्रिंटर खालीलपैकी कोणता आहे? सर्वात वेगवान प्रिंटर खालीलपैकी कोणता प्रिंटर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सर्वात वेगवान प्रिंटर लेझर प्रिंटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 हवाई उड्डाण यांच्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात? हवाई उड्डाण यांच्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एरोनॉटिक्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला शोध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जेम्स वॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 क्षयकिरणाच्या अतिवापरामुळे खालीलपैकी कोणता रोग हा होऊ शकतो? क्षयकिरणाच्या अतिवापरामुळे खालीलपैकी कोणता रोग हा होऊ शकतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्करोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्राची किती टक्के लोकसंख्या साक्षर आहे? महाराष्ट्राची एकूण खालीलपैकी किती एकूण लोकसंख्या साक्षर लोकसंख्या आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 82.3% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मुलांनो तात्काळ बाहेर जा या वाक्यामध्ये क्रियापदाचा खालीलपैकी कोणता प्रकार आहे? मुलांनो तात्काळ बाहेर जा या वाक्यामध्ये क्रियापदाचा आपल्या या ठिकाणी प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आज्ञार्थी क्रियापद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 उखळ पांढरे होणे आपल्या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. उखळ पांढरे होणे याचा योग्य पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुष्कळ द्रव्य मिळणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तो गाणे गातो आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तो गाणे गातो आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्तरी वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 स्तुती आपल्या ठिकाणी विरुद्ध आरती शब्द ओळखायचा आहे. स्तुती या शब्दाला विरुद्ध आरती शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 निंदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पूर्वी कधी घडले नाही आपला शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे. पूर्वी कधी घडले नाही यांच्यासाठी आपला योग्य शब्द निवडायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अभूतपूर्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 200 रुपयांना छत्री आहे आपला अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. 200 रुपयांना छत्री आहे आपला अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. तर या ठिकाणी अधोरेखित शब्द रुपयांना आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 रूपसी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिलेला काव्यसंग्रह आहे? रूपसी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिलेला काव्यसंग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शांता शेळके या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॉक्टर सलीम अली यांचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिले होते? डॉक्टर सलीम अली यांचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वीणा गवाणकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 काटेपूर्णा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वाशिम जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अर्वाचीन वली या प्रकारचा पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पाण्याच्या शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य हे वापरले जाते. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य हे वापरले जाते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 क्लोरीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 हिमोग्लोबिन खालीलपैकी कशाचे वहन करते. हिमोग्लोबिन खालीलपैकी कशाचे वहन करते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑक्सिजन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मलेशिया यांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. मलेशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कौलालंपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हणतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1985 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात. महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राज्यांचे राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1993 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 जीएसटीची अंमलबजावणी करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते होते. जीएसटीची अंमलबजावणी करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारतीय जनता पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1980 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना सन 1920 मध्ये खालीलपैकी कोणी केलेली आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लाला लजपत राय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 केंद्राचे धनविधेयक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये सादर करावे लागते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लोकसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो. जीएसटी डे खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 जुलै या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर पदवीधर मतदारसंघामधून खालीलपैकी किती सभासद हे निवडले जातात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतीय अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते. भारतीय अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर होमी भामा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिपरिषदेचा राजीनामा हा मानला जातो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुख्यमंत्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 राष्ट्रपती विविध क्षेत्रामधील खालीलपैकी किती नामांकित व्यक्तीची नियुक्ती आहे राज्यसभेवर करतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 12 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 कॅनडा या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. कॅनडा या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ओटावा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 इटली या देशाचे चलन खालीलपैकी कोणते आहे. इटली या देशाचे चलन खालीलपैकी कोणते आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लीरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 प्रमोद सावंत खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. प्रमोद सावंत हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोवा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 जागतिक शौचालय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो. जागतिक शौचालय दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला पाळण्यात येतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 19 नोव्हेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मणिकरण हिमाचल प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 21 स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शोभा डे या ठिकाणी योग्यान्स राहील. प्रश्न क्रमांक 22 नियोजित आलेवाडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आलेवाडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले बंदर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्यान्स राहील. प्रश्न क्रमांक 23 राज्यांचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल या ठिकाणी योग्यान्स राहील. प्रश्न क्रमांक 24 स्पायरो गायरा हे खालीलपैकी कोणते शैवाल आहे? स्पायरो गायरा हे खालीलपैकी कोणते शैवाल आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरित शैवाल या ठिकाणी योग्यान्स राहील. प्रश्न क्रमांक 25 हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो? हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 2.42 या ठिकाणी योग्यान्स राहील. प्रश्न क्रमांक 27 गोपाळ गणेश आगरकर यांनी खालीलपैकी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बुद्धिप्रामाण्यवाद या ठिकाणी योग्यान्स राहील. प्रश्न क्रमांक 28 वाचन प्रेरणा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? वाचन प्रेरणा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 15 ऑक्टोबर या ठिकाणी योग्यान्स राहील. प्रश्न क्रमांक 29 भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? बीसीसीआयचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सौरव गांगुली या ठिकाणी योग्यान्स राहील. प्रश्न क्रमांक 30 माइंड मास्टर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? माइंड मास्टर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विश्वनाथ आनंद या ठिकाणी योग्यान्स राहील. प्रश्न क्रमांक 31 सध्या भारताचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? सध्या भारताचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 NV रमन्ना या ठिकाणी योग्यान्स राहील. प्रश्न क्रमांक 32 जीएसटी विधेयकाला मंजुरी देणारे महाराष्ट्र हे देशामधले कितवे राज्य होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 90 राज्य या ठिकाणी योग्यान्स राहील. प्रश्न क्रमांक 34 आधुनिक अर्थशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? आधुनिक अर्थशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ॲडम स्मिथ या ठिकाणी योग्यान्स राहील. प्रश्न क्रमांक 35 हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या वर्षी मांडली होती? हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या वर्षी मांडलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1970 या ठिकाणी योग्यान्स राहील. प्रश्न क्रमांक 36 रोहतांग खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रोहतांग खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश या ठिकाणी योग्यान्स राहील. प्रश्न क्रमांक 42 प्राणहिता नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? प्राणहिता ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी या ठिकाणी योग्यान्स राहील. प्रश्न क्रमांक 43 मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1958 या ठिकाणी योग्यान्स राहील. प्रश्न क्रमांक 44 राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे? राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विधान परिषद या ठिकाणी योग्यान्स राहील. प्रश्न क्रमांक 46 सामुदायिक विकास कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कार्यक्रम आहे? सामुदायिक विकास कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कार्यक्रम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1952 या ठिकाणी योग्यान्स राहील. प्रश्न क्रमांक 46 जिल्हा परिषद खालीलपैकी कोण बरखास्त करू शकते? जिल्हा परिषद खालीलपैकी कोण बरखास्त करू शकते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राज्य सरकार या ठिकाणी योग्यान्स राहील. प्रश्न क्रमांक सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश खालीलपैकी कोण आहे? सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 फातिमा बीबी या ठिकाणी योग्यान्स राहील. प्रश्न क्रमांक 49 LPG गॅसमध्ये खालीलपैकी कोणते मुख्य घटक असतात? LPG गॅसमध्ये खालीलपैकी मुख्य घटक कोणते असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब्युटेन व प्रोपेन या ठिकाणी योग्यान्स राहील. प्रश्न क्रमांक 50 हायड्रोजन वायूंचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? हायड्रोजन वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हेनरी कॅव्हेंडिश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 51 विद्युत बल्बमध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार ही वापरली जाते? विद्युत बल्बमध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार ही वापरली जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 टंगस्टन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 राणी रामपाल ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? राणी रामपाल ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हॉकी खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर APJ अब्दुल कलाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 29 ऑगस्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमाप्रमाणे भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल? भारत अर्थात इंडिया हे राज्यांचा संघ असेल हे खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलम 1 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 नाशिक जवळ एकलहारे येथे खालीलपैकी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केंद्र आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एकलहारे हे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 9 ग्रेट बेरियर रीफ ही प्रवाळ बेटांची रांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आढळते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 दख्खनच्या पठारावर बहुसंख्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या खडकांनी बनलेला आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अग्निजन्य खडक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तुर्भे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रामध्ये चादर निर्मितीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 लोकमान्य टिळक खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मवाळवात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 श्री माहूर क्षेत्र खालीलपैकी कोणत्या देवीचे शक्तीपीठ आहेत? श्री माहूर क्षेत्र या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या देवीचे शक्तीपीठ आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रेणुका देवी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये अन्न साठवण करतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 स्टार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 आनुवंशिकता सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? आनुवंशिकतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मेंडेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी सोट मुळाचे उदाहरण कोणते आहे? सोट मुळाचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कापूस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 हॉर्स पॉवर खालीलपैकी कशाचं एकक आहे? हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 19 तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 निलगिरी पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये खालीलपैकी कोणत्या लेण्या ह्या वसलेल्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वेरूळच्या लेण्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 जन्मदर म्हणजे एका वर्षामध्ये खालीलपैकी किती व्यक्तीमागील जन्मांचे प्रमाण होय? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1000 व्यक्तींचे जन्मामागील प्रमाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 वातावरणामध्ये सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे वातावरणामध्ये सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक हे वापरतात? सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.
विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एमपीएससी तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेला आहे. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेला आहे. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. सर्वांनी आपला आरव्हीडी लाईव्ह हा कोड यूज करायचा. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल प्रत्येक कोर्सवर. तर या ठिकाणी कोणते आपल्याकडे कोणकोणत्या बॅच अवेलेबल असतील तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ध्येय राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच. राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच 1 डिसेंबरपासून स्टार्ट आहे. सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे. सर्वांनी आपला आरव्हीडी लाईव्ह आपला कोड यूज करायचा. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल. दुसरी कोणती बॅच आहे? पोलीस ऑफिसर कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर पी एस आय मेन्ससाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच क्रमांक 6 असेल. 4 डिसेंबरपासून बॅच असेल. अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. सर्वांनी बॅचमध्ये जॉईन करायचं आहे. सर्वांनी आपला आरव्हीडी लाईव्ह हा कोड टाकून बॅचमध्ये जॉईन करायचं. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? मंत्रालय कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर एएसओ मेन्ससाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच 8 डिसेंबरपासून आहे. सर्वांनी जॉईन करायचं आहे. सर्वांनी आपला आरव्हीडी लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यसेवा परीक्षा असेल, PSI असेल, STI असेल, ASO असेल, डिपार्टमेंट PSI असेल, सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. कारण अतिशय महत्त्वपूर्ण बॅच अन अकॅडमीवर लॉन्च झालेले आहेत. सर्वांनी आपला कोड यूज करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती यांची तयारी करायची असेल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाल्या आहेत. सर्वांनी फ्रीमध्ये तुम्ही लेक्चर्स बघू शकता. सर्वांनी अन अकॅडमी हा ॲप डाउनलोड करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्व लेक्चर्स हे फ्रीमध्ये बघावास मिळतील. सर्वांनी आपला आरव्हीडी लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे. अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर्स सर्वांना बघावास मिळतील.